हायपरटेन्शन इन यंग पॉप्युलेशन अलॉंग विथ कोरोनरी आर्टरी डिसीज अँड हायर हार्ट रेटच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर मोहन पालीवाल, सिनियर रेसिडेंट डॉक्टर, डिपार्टमेंट ऑफ कार्डिओलॉजी, ग्रांट मेडिकल कॉलेज अँड सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, मुंबई. डॉक्टर, हायपरटेन्शनची व्याख्या कशी करायची आणि त्या व्यक्तीला हायपरटेन्शन आहे असा निष्कर्ष केव्हा काढायचा? हायपरटेन्शन 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांमध्ये सिस्टोलिक ब्लड प्रेशर 140 पेक्षा जास्त आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर 90 पेक्षा जास्त जेव्हा असेल, किंवा एनी पर्सन जे ब्लड प्रेशरच्या गोळ्या ज्यांना चालू आहेत ऑलरेडी नोन, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ब्लड प्रेशर, याला आपण हायपरटेन्शन असं डिफाईन करतो. डॉक्टर, उच्च रक्तदाब पूर्णपणे बरा होऊ शकतो का? नो, हायपरटेन्शन आपण क्युअर करू शकत नाही, पण त्याला आपण मेडिकेशनद्वारे कमी करू शकतो, कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. डॉक्टर, तरुण रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे का? होय असल्यास मूळ कारण काय असू शकतं? हो, रिसेंटली आपण सगळे न्यूजच्या माध्यमातून किंवा आपल्याला कळण्यात येतच की लोकांमध्ये, कमी वयाच्या लोकांमध्ये, बेसिकली यंग अडल्ट्समध्ये हायपरटेन्शन किंवा डायबिटीज किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे. तर बेसिकली हो, ते वाढलं तर आहेच नक्की, आणि त्याला मेन कारणीभूत आहे ते अनहेल्थी डाएट, सेडेंटरी लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि बऱ्याच प्रकारचे व्यसन आणि अदर कोमॉर्बिडिटीज म्हणजे शुगर्स वगैरे आणि इन्क्रीज वेट. पब्लिक अवेअरनेस इनिशिएटिव्ह बाय ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स.